अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी त्यांना फुलांचा गुच्छ देईन. रोहित पवार. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय, त्यामुळे राज्यात आता पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र राज्यात नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि महायुतीमधील विविध राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षातील मुख्यमंत्री व्हावा यासाठी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि दरम्यान या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः जाऊन त्यांना फुलांचा गुच्छ देईन, पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद देखील घेईन, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बीजेपी मिळून सत्ता स्थापन करू शकतं. दादांनी वेळ घालवला तर बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथे सत्ता स्थापन करू शकतं. त्यामुळे आता बरेच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही. खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे. सगळ्यांना माहिती काय होणार आहे. भाजपचंच तिथं मुख्यमंत्री पद येऊ शकतं. फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना 1 वर्ष दिलं जाऊ शकतं, नाहीतर 5 वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील. आणि जर भाजपने सांगितलं 2.5 तर 2.5 वर्ष होईल. 2.5 वर्ष झाल्यावर पुढचे 2.5 वर्ष भाजपच राहील. दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, अभिनंदन करू. पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही. पण गेले 2.5-3 वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे, म्हणून फक्त ते थोडंसं पुढे मागे करत आहेत. जर त्यांना गेल्या 2.5-3 वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं. त्यावेळी शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल. फक्त कोण होईल, देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो 2019ला त्याला तिकीट नाही मिळालं, तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं, अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.